श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. वर्षातील पहिली पौर्णिमा ही शनिवारी म्हणजे 3 जानेवारी 2026 रोजी आहे. या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे म्हटले जाते. शाकंभरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला असते. शाकंभरी पौर्णिमा ही शाकंभरी देवीला समर्पित आहे. शाकंभरी देवीला बनशंकरी असे देखील म्हटले जाते. देवी भागवत ग्रंथामध्ये हिच्या उत्पत्तीविषयी एक कथा आहे. एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. लोक अन्न पाणी विना उपाशी राहिली. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. देवीला या करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य शाकभाज्यांना उत्पन्न केले. त्या भुकेल्यानांना खाऊ घातले. त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले. त्यामुळे या देवीला शाकंभरी हे नाव मिळाले. ही अष्टभुजा असून तिच्या 8ही हातात आयुधे आहेत. ती सिंहावर बसलेली आहे. हिच्या पायाखालील 2 हत्ती आहेत. देवीची प्रमुख मूर्तीच्या डाव्या बाजूला बाहुल्याप्रमाणे 4 मूर्ती आहेत. दर शुक्रवारी या देवीची पालखी निघते. पौष सप्तमीपासून पौष पौर्णिमेला शाकंभरी नवरात्र साजरी केली जाते. शाकंभरी देवीची पूजा करण्याबरोबर जर आपण आपल्या परिसरात स्वतःच पालेभाज्या निर्माण करून त्या भोजनात वापरल्या तर त्यामुळे शाकंभरी देवी आपल्यावर प्रसन्न होते. हिंदू धर्मात पौष पौर्णिमेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी स्नान, जप आणि दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. या दिवशी आपण पांढऱ्या वस्तू दान करू शकतात. चंद्रदेव प्रसन्न होण्यासाठी तांदूळ, दूध, साखर, पांढरे कपडे आणि पांढरे चंदन दान करावे. तसेच कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत करण्यासाठी चांदी आणि मोती दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. थंडीचा महिना असल्याने गरजू लोकांना गरम कपडे, ब्लँकेट, अन्न आणि फळाचे दान करावे. भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी शिवचालिसाच्या प्रतीचे वाटप किंवा दान करावे. या दिवशी देवीला 60 ते 108 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि धान्याची कमतरता भासत नाही. या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा किंवा ओम शाकंभ्य नमः, ओम ऐं ह्रीं क्लीं शाकंभ्य नमः या देवीचा आपल्याला 108 वेळा मंत्र हा जपायचा आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, तर आवर्जून प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल. त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी तुम्ही रात्री 9:30 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय करण्याकरता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही
करून घ्यायचे. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं. तुळशी मातेच्या इथे सुद्धा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकता. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची. त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची. तसेच या मातीच्या पंतीमध्ये तुम्ही तेल किंवा तूप काहीही टाकू शकता. त्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ या 2 वस्तू घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या वडाच्या झाडाजवळ. वडाच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला तांदूळ ठेवायचे आणि त्यावर जो दिवा आपण घेऊन गेलेले तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण हे करायचं आहे. हिंदू धर्मामध्ये वटवृक्षाला देववृक्ष मानण्यात आले आहे. धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचा निवास असतो. वडाच्या झाडाचे आयुष्य जास्त असतं म्हणून या झाडाला अक्षयवृत असं सुद्धा म्हटलं जातं. देवता वृक्ष असल्यामुळे वडाच्या झाडाला पूजेला सुद्धा विशेष महत्त्व आहे. अखंड सौभाग्य, आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी वटवृक्षाची पूजा ही केली जाते. धार्मिक मान्यतानुसार महादेवांनी सुद्धा वटवृक्षाखाली समाधी लावून पूजा ही केली होती. मार्कंडेयाला वटवृक्षाच्या पानावर श्रीकृष्णांनी दर्शन दिले होते. देवी सावित्री ही या अक्षयव्रतात वास करते. शास्त्रातही वटवृक्षाचे अनेक उपाय हे सांगण्यात आले आहेत. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला वटवृक्षाची क्षमा याचना ही करून घ्यायची आणि त्यानंतर वडाच्या झाडाची एक पारंबी म्हणजेच एक मूळ जे आहे ते तोडून आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आपण कोणत्या इच्छापूर्ती करता हे मूळ तोडत आहेत ते आवर्जून तिथे आपल्याला बोलायचं आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांचं आपल्याला स्मरण करायचं आहे. आपण कोणत्या इच्छापूर्ती करता हे मूळ तोडत आहे ते तिथे बोलायचं आणि आपली ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची आहे. आता हे मूळ आपल्या घरी आणल्यानंतर या मुळाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे. आता एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये या मुळाला आपल्याला बांधायचं आणि त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे. आता ही पोटली आपल्याला आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे. आता देवघरामध्ये आसन घेऊन बसायचे आणि आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं. हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ती दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आहे. काही वेळाकरता ही पोटली आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे आणि त्यानंतर ती पोटली तिकडनं उचलायची. आता ही पोटली तुम्ही एक तर तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धन ठेवतात, कपाट असेल, तिजोरी असेल तिथे ठेवू शकतात किंवा अगदी तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही गल्ल्यात किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकतात. जेव्हा ही अशी अभिमंत्रित पोटली आपण आपल्या जवळ ठेवतो तर त्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही. आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात. लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी नवरात्रीची समाप्तीही होत असते आणि ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.